जय शिवराज, जय भीम भावना आणि बहिणींनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती. आत्ता जो तुम्ही डेमोमध्ये व्हिडिओ बघितला, असंच आपण ट्रेंडिंग स्टेटस क्रिएट करणार आहोत. आणि तुम्हाला पण असं स्टेटस बनवायचा असेल तुमच्या मोबाईलवरती, तर व्हिडिओला पूर्ण बघा, कुठे स्किप न करता. तेव्हाच तुम्हाला समजेल की आपल्याला स्टेटस कसा बनवायचा आहे. आणि आजचा जो स्टेटस आहे आपण काइन मास्टर ॲप्लिकेशनमध्ये एडिट केलेला आहे. काइन मास्टर ॲप तुमच्याकडे नसेल तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. आणि जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल होईल ते सर्व काही तुम्हाला मी लिंक थ्रू खाली दिलेलं आहे डिस्क्रिप्शनमध्ये. पण त्याला पासवर्ड आहे जी फाईलमध्ये दिलेला आहे आणि त्याला आज पासवर्ड आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओच्या मध्ये 2 ठिकाणी तुम्हाला पासवर्ड मिळेल, तर तो पासवर्ड तिथं टाकून तुम्हाला जी फाईल ओपन करता येईल. ठीक आहे, तर व्हिडिओ पूर्ण बघा. आणि तुम्हाला तिथनं डाउनलोड करण्यास काही प्रॉब्लेम येत असेल तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करून घेऊ शकता. लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये. जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल यूज असतं ते सर्व काही इथं मी व्हिडिओच्या खाली पण अपलोड करत असतो. टेलिग्रामची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे किंवा स्क्रीनवरती नाव दिसत असेल. आणि एडिटिंगबद्दल काही क्वेश्चन असतील किंवा तुम्हाला नवीन व्हॉट्सअप स्टेटस हवे असतील तर तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो करा. त्यावरती मी स्टेटस पण अपलोड करत असतो. आणि तुम्हाला जो काही क्वेश्चन असेल त्याचा आन्सर पण तिथं मी लगेच देत असतो. तर नक्की फॉलो करा. आणि अजून तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक नसेल किंवा व्हिडिओला लाईक करा. आणि चॅनलवरती पहिल्यांदा असेल तर चॅनलला पण मात्र नक्की सबस्क्राईब करा. कारण की तुमचा भाऊ तुमच्यासाठी अशीच मराठी भाषेतून ट्रेनिंग एडिटिंग घेऊन येत असतो. त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात पहिले मिळत जाईल. तर चला जरा वेळ न घालवता आपण आजचा व्हिडिओ सुरू करूया. Powerful people make places powerful. ओके, तर गाईज आपल्याला काइन मास्टर ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे. ओपन केल्याच्यानंतर प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आणि 1.1 हा 3 नंबरचा रिस्यू सिलेक्ट करून घ्यायचा आहे. रिस्यू सिलेक्ट केल्याच्यानंतर तुम्हाला इकडं दिसत असेल सेटिंगचं ऑप्शन, त्यावरती क्लिक करायचं आहे. एडिटिंगवरती यायचं आहे आणि इथं तुम्हाला फिल स्क्रीन हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्याच्यानंतर तुम्ही बघू शकता तुम्हाला इथं वरती मीडियाचा ऑप्शन दिसत असेल, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर इथं बॅकग्राऊंडवरती जायचं. सगळ्यात पहिले एक ब्लॅक बॅकग्राऊंड सिलेक्ट करायचं आहे. बॅकग्राऊंड सिलेक्ट केल्याच्यानंतर बॅकग्राऊंडची साईज आपल्याला 10 ते 9 सेकंदापर्यंत घेऊन टाकायची आहे. त्यानंतर आपल्याला इथं ऑडिओच्या ऑप्शनवरती जायचं आहे. सगळ्यात पहिले ऑडिओ ॲड करायचा आहे. ऑडिओ ॲड करण्यासाठी जे आपण फोल्डरमध्ये तुमचा ऑडिओ असेल त्या फोल्डरमध्ये जायचं आणि ऑडिओ ॲड करायचा आहे. ऑडिओ ॲड झालेला आहे. आपल्याला थोडासा ऑडिओ ऐकायचा आहे आणि समोरील पार्ट थोडासा कट करायचा आहे ऑडिओचा. ठीक आहे, तर ऐकून घेऊया. तर आपल्याला इथनं जो समोरील पार्ट आहे तो कट करून टाकायचा आहे आणि याला असं थोडं प्रेस करायचं आहे. ठीक आहे, तर थोडंसं ऐकून घेऊया. तर बरोबर आपलं 9 सेकंदापर्यंत आलेलं आहे. त्यानंतर करायचं काय आपल्याला, इथं लेअरवरती जायचं आहे. लेअरवरती जाऊन मीडियावरती जायचं आहे आणि इथनं तुम्हाला एक PNG मिळून जाईल इमोजीवाली. ती PNG तुम्हाला सिलेक्ट करायची आणि हिला असं थोडंसं झूम करायचं आहे, मोठं करायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे. आणि हिला इथं वरती ह्या कोपऱ्यामध्ये घ्यायचं आहे. ठीक आहे, या कोपऱ्यामध्ये घेतल्याच्यानंतर जिथपर्यंत आपलं बॅकग्राऊंड आहे तिथपर्यंत त्याला घेऊन टाकायचं आहे. थोडंसं आपण परफेक्टपणे ऐकून बघूया अजून एकदा. थोडंसं पुढं घेऊया आणि जिथपर्यंत बॅकग्राऊंड तिथपर्यंत घ्यायचं आहे. इथं घेतल्याच्यानंतर तुम्हाला इथं कीचं ऑप्शन जे असेल चावीचं बघू शकता, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर थोडंसं पुढं सरकवायचं आहे इतकं बघू शकता. आणि तिथं तुम्हाला याला असं खाली असं इथं घ्यायचं आहे. ठीक आहे, बघू शकता अशा प्रकारे. थोडंसं पुढं घ्यायचं आहे. आपण त्याआधी इथंच येऊ देऊ, याला पूर्ण खाली टेकवायचं आहे आणि इथं पुढं घ्यायचं आहे आणि परत आपल्याला असं याला इथं न्यायचं आहे. ठीक आहे, बघू शकता अशा प्रकारे पूर्णपणे वरती न्यायचं आहे. त्यानंतर परत आपल्याला असं करायचं आहे, थोडंसं पुढं सरकवायचं आहे. या कोपऱ्यात इथं खाली घ्यायचं आहे, बघू शकता. त्यानंतर आणखी थोडंसं पुढं सरकवायचं आहे. पुढं सरकवल्याच्यानंतर आपल्याला परत इथं न्यायचं आहे. इथं नेल्याच्यानंतर परत आपल्याला थोडंसं पुढं सरकवायचं आहे. इथं न्यायचं आहे. इथं नेल्याच्यानंतर परत पुढं सरकवायचं आहे आणि असं इथं घ्यायचं आहे. आणि इथं घेतल्याच्यानंतर परत आपल्याला लास्टला घ्यायचं आहे आणि इथं मध्यभागी ॲड करून घ्यायचं आहे. ठीक आहे, आणि ओके करायचं. तर बघू शकता अशा प्रकारे हे दिसेल. ठीक आहे, त्यानंतर करायचं काय, आपल्याला इथं आता मीडियाच्या ऑप्शनवरती जायचं आहे आणि इथनं जे पण इमेजेस तुम्हाला व्हिडिओमध्ये ॲड करायचे असेल ते इमेजेस ॲड करून घ्यायचे. तर सिम्पली आपण काही इमेजेस ॲड करून घेऊया. ठीक आहे, इमेज ॲड झालेले आहे.
जे इमेज परफेक्टपणे ॲड झालेले नाही ते इमेज एकदा आपल्याला चेक करायचे. याच्यात बघू शकता चेहरा दिसत नाही, तर अशा प्रकारे आपल्याला फुल स्क्रीन करून घ्यायची. ठीक आहे, बघू शकता. त्यानंतर आपल्याला समोरील PNG चेक करायची ॲडजस्ट झालेली का नाही. डबल मायनसचा ऑप्शन दिसत असेल, बघू शकता. आता परफेक्टपणे आपले सगळे इमेजेस ॲड झालेले आहे. आपल्याला इमेजवरती क्लिक करायचं. त्याआधी इथं तुम्हाला एक बॉक्स दिसत असेल दोन्ही PNGच्या मध्ये किंवा प्लसचं चिन्ह दिसत असेल, त्यावरती क्लिक करायचं आहे आणि झूम इन आउट हा इफेक्ट डाउनलोड करून घ्यायचा आहे. हा इफेक्ट डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला इथं खाली गेट मोरवरच्या ऑप्शनवरती यावं लागेल आणि गेट मोरवरती जाऊन डाटा ऑन करून हा इफेक्ट तुम्हाला डाउनलोड करून घ्यावा लागेल. ठीक आहे, तर सिम्पली आपण आता या इफेक्टमधला 1 नंबरचा इफेक्ट आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे. बघू शकता अशा प्रकारे सगळ्या PNGमध्ये आपल्याला हा इफेक्ट ॲड करायचा आहे. ठीक आहे, बघू शकता अशा प्रकारे. आणि याचा जो स्पीड आहे तुम्ही 1 वरती ठेवू शकता. ठीक आहे, किंवा 0.5 वरती पण एक वरती ठेवायचा. ठीक आहे, 1 वरती हा टायमिंग आपल्याला ठेवायचा आहे. बघू शकता मी जसा ठेवतोय तसा. आणि व्हिडिओमध्ये पासवर्ड येतं, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. बघू शकता अशा प्रकारे 1 वरती ठेवायचं आहे. आणि तुम्हाला कोणती स्टेप कळाली नाही ते पण मला कमेंट करून नक्की कळवा. आणि व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून टाका. आणि चॅनलवरती पहिल्यांदा असेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करून टाका. त्यानंतर करायचं काय, आपल्याला हे थोडीशी लेंथ याची पुढं घ्यायची आहे. बघू शकता इथपर्यंत याची लेंथ पुढं घेतल्याच्या नंतर आता आपल्याला करायचं काय आहे, इथं तुम्हाला 1 नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि ह्या ऑप्शनवरती जाऊन इथं तुम्हाला एक इफेक्ट डाउनलोड करून घ्यावा लागेल. परत बघू शकता हा वाला तो इफेक्ट आहे, हा वाला. बघू शकता हा इफेक्ट तुमच्याकडे नसेल तर खाली गेट मोरवरती जाऊन तुम्हाला तो इफेक्ट डाउनलोड करून घ्यावा लागेल. तर आपण सिम्पली तो इफेक्ट ॲड करून घेऊया आणि आपल्याला स्टेप बाय स्टेप पूर्ण याच्यावरती लावून घ्यायचा. ठीक आहे, पूर्ण इमेजेसवरती ॲड करून घ्यायचा. तर मी सगळ्या इमेजेसवरती आता तो इफेक्ट स्टेप बाय स्टेप ॲड करून घेतो आहे. बघू शकता अशा प्रकारे आपल्याला अशा प्रकारे नंबरशीर ॲड करून घ्यायचं आहे. बघू शकता. आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम आला, काही कोणती स्टेप समजली नाही तर ते पण तुम्ही मला कमेंट करून नक्की कळू शकता. मी तुम्हाला रिप्लाय लगेच देईल. ठीक आहे, तर बघू शकता. तर अशा प्रकारे आपला सगळ्या इमेजेसवरती इफेक्ट ॲड करून झालेला आहे. आता आपल्याला करायचं काय, याची जी लेंथ आहे थोडीशी कमी करायची आहे. बघू शकता अशी एवढी ठेवायची आहे. बघू शकता. तुम्ही एकदा बघू शकता. टाईम लागला तर लागू द्या, पण व्हिडिओ अगदी एकदम प्रोफेशनलपणे दिसला पाहिजे. त्यानंतर करायचं काय, लेअरवरती जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि इथलं तुम्हाला एक बॉर्डर PNG मिळेल. ती बॉर्डर PNG ॲड करायची. बघू शकता ही वाली. आणि हिची जी लेंथ आहे पूर्णपणे शेवटपर्यंत घेऊन टाकायची. शेवटपर्यंत घेतल्याच्यानंतर परत आपल्याला व्हिडिओ चेक नंबरला यायचं आहे, लेअरवर जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि इथलं तुम्हाला आणखीन एक इफेक्ट व्हिडिओ मिळून जाईल. तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे. बघू शकता हा वाला. आणि याला थोडंसं समोरील पार्ट कट करायचं आहे, पुढं सरकवायचं आहे, कैची साईडच्या ऑप्शनवरती जाऊन याला फुल टू स्क्रीन करायचं आहे, बॅक यायचं आहे आणि इथं तुम्हाला ब्लेंडिंगवरती येऊन याला स्क्रीनवरती सोडायचं आहे. स्क्रीनवरती सोडल्याच्या नंतर आपलं जिथपर्यंत बॅकग्राऊंड आहे तिथे यायचं आहे. याचा समोरील पार्ट कैचीच्या ऑप्शनवरती जाऊन सेकंड नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून समोरील पार्ट कट करायचा आहे. परत आता जिथं आपली इमेजेस निघत आहे तिथे यायचं आहे, लेअरवरती जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि आणखीन एक व्हिडिओ तुम्हाला मिळून जाईल. तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे. इथं बघू शकता अशा प्रकारे बॅक यायचं आहे आणि ब्लेंडिंगवरती येऊन याला पण तुम्हाला मल्टिप्लायवरती सोडायचं आहे. ठीक आहे, तर बघू शकता मल्टिप्लायवरती यायचं आहे आणि सोडायचं आहे. मल्टिप्लायवरती सोडल्याच्यानंतर तुमचा व्हिडिओ पूर्णपणे बनवून रेडी होऊन जाईल. इथं 3 डॉटवरती जायचं आहे, बॉर्डरच्या PNGवरती क्लिक करायचं आहे, 3 डॉटवर जायचं आणि याला बिग टू फ्रंट करायचं आहे. ठीक आहे, बिग टू फ्रंट केल्याच्यानंतर परत लेअरवरती जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि ज्या पण फोल्डरमध्ये तुमचा लोगो असेल तो लोगो तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे. तर सिम्पली मी माझा इंस्टाग्रामचा लोगो इथं खाली ॲड करतो आहे. बघू शकता लोगो ॲड करायचा आहे आणि इथं खाली तुम्हाला ॲड करायचं आहे आणि याची जी लेंथ आहे शेवटपर्यंत घेऊन टाकायची आणि इथं 3 डॉटवर जाऊन याला बिग टू फ्रंट करायचे. तर आता तुमचा व्हिडिओ पूर्णपणे बनवून रेडी झालेला मी प्ले करून दाखवतो. तर बघू शकता एकदम कडक व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे. आता करायचं काय, इथं शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे आणि याला एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे.